तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळेजण. तर स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. मीच तुमची लाडकी सिद्धी घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास नवीन नवीन टिप्स. तर आत्ताच बेडशीट हातरली मी दिवाणला. खूप बेडशीटची गरज असते. एक कसा दिसतोय दिवाण दाखवत. हा बघा, दिवाणसोबत असं झालं की मी बेडशीट टाकलीच नाही 2 दिवस झालं. आणि नंतर ॲक्च्युलीमध्ये काय झालं माहिती आहे का, दिवाणचे गादीचे ॲक्च्युलीमध्ये दोरे आहेत आणि ते दोऱ्याने शिललेले आहे सगळीकडनं. पण ते शिलले असल्यामुळं छोटे मुलं असतात ना, त्यांच्या कानात वगैरे हे अडकतात. आणि रात्री ॲक्च्युलीमध्ये असंच झालं, माझ्या मुलाच्या साईजच्या कानात खूप दोरा अडकला आणि ते कानात ती बाळी असते ना, ती एकदम चिमटून बसली आणि तो अक्षरशः रडत होता मोठ्या मोठ्याने. त्याच्यामुळे जेव्हा तुमच्या घरात छोटी मुलं आहेत तेव्हा तुम्ही दिवाणला बेडशीट नक्की वेअर करा लगेचच्या लगेच. पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा. 2 दिवस मी कधीच ठेवत नाही बेडशीट न हातरता. दिवाण ठेवत नाही कधीच. तर असो, अजून पलीकडची फरशी झाली आहे, अलीकडची राहिली आहे. तर आता वाजले सध्या 9:30. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला कमेंट करा अशा नवीन नवीन टिप्ससाठी. या लवकर, मी दाखवते तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन. एक मिनिट. तर ही बॅग फुल भरलेली आहे. आपण उजेडात जाऊया व्यवस्थितपणे. शूट होईल असं ठिकाणी बघा. चला तर मग आपण जाऊया, शूट होईल अशा ठिकाणी आपण जाऊया. मैत्रिणींनो, मी ह्या दिवाळीपासनं साड्या खूप जपून ठेवलेल्या आहेत, पण मी अजून पिको फॉलला टाकल्या नाही आहेत. किती डोकं फास्ट आहे. माझ्याकडे घरी शिलाई मशीन आहे, तरीसुद्धा मी ह्या साड्या पिको फॉलला टाकलेल्या आहेत. तुम्हाला ह्याचं कारण पुढं मी सांगेलच, पण त्याच्या आधी आपण साड्या पाहूया. खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. पूर्ण ऑल लाईट लावून घेतली, जेणेकरून व्यवस्थित अशा तुम्हाला माझ्या साड्याचे कलेक्शन दिसेल. म्हणजे मी स्वतः घेऊन ठेवले. तर ही आहे माझी दिवाळीची साडी. लगभग मी हिला घेतली होती 950 रुपयाला, पण ही तशी लागली नाही मला. 950च्या मानाने ही साडी नाही आहे. तर ही साडी कमीत कमी मला 500 रुपयापर्यंत भेटली पाहिजे होती. असो, मला त्यावेळेस खूप आवडली. जास्त साड्या असल्यामुळं मी कन्फ्युजन झाले की मला ही साडी दिसेल की नाही, व्यवस्थित दिसेल की नाही. ही बॉर्डर नाही, जुनी अशी जुनाट डिझाईन वाटते हिची, एवढी खास नाही वाटत आहे. हा पदर आहे तिचा. मस्त दिसती तशी, पण मला काही जाम आवडली नाही एवढी. काही काही गोष्टी नंतर लक्षात येतात, उशिरा लक्षात येतात आणि मग आपण कन्फ्यूज होऊन जातो की हे व्यवस्थित आपल्यावर दिसेल की नाही. पण होतं मॅनेज. सध्या तर व्यवस्थितच वाटते. आता पाठीमागची लाईट खूप चमकते, ती बंद घालावी लागेल, तर फ्लॅश येणार नाही.
जरा व्यवस्थित वाटतात. पण आपण हिला साईडला ठेवूया. अजून माझ्याकडे 2 साड्या आहेत, सॉरी म्हणजे अजून अशामधनं 2-3 साड्या आहेत. पण त्या साड्या जरा ह्याच्या वेगळ्या आहेत. हे जुनं मॉडेल आहे, फर्स्ट टाइमच येत होती. 1,500च्या 2 घेतल्या होत्या ना, कारण तेव्हा 1,500ची एक घ्यायची होती, पण 1,500च्या 2 घेतल्या, त्याच्यामुळं ही चुकी झाली. व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आपण ही जी घडी घालून व्यवस्थित ठेवलेली आहे, आपण हिला बॅगमध्येच ठेवून देणार आहोत. तर अजून 5 साड्या. तर ही आहे माझी मागच्या वेळेस मी रक्षाबंधनला घेतलेली ही कंप्लीट मिनिमम प्राईस आहे. हिची प्राईस कमी नाही ना, जास्त नाही, फिक्स प्राईसवाल्या दुकानात घेतली आम्ही. तेव्हा हिची प्राईस होती 1,500 रुपये. तुम्हाला दिसतच असेल खडे वगैरे वगैरे. वेगळा उघडून बघितले नाही अजून. मस्त साडी, तुमच्यासमोरच जस्ट ओपनिंग करते हिची. कारण मागच्या वेळेला खूप प्रतिसाद भेटल्याबद्दल मनापासून आभारी मी आपल्या सगळ्यांची. हे बघू शकता तुम्ही, खड्यांचे वर्क आहेत सगळे. मस्त अशी सुंदर साडी. ही 1,500ची साडी आहे. ही बघा ही व्हरायटीज. आणि आपण घेतो, आपण म्हणतो 1,500त 2 घ्यायच्या. 1,500त 2 घेण्याऐवजी 1,500ची एकच घ्या बाई. असल्या कसल्या आबळ्या गबळ्या साड्या आपल्याला घालू वाटत नाहीत ना, कारण आपल्याला प्रोफेशनल साड्या घालायची सवय लागली ना. तर ती तसल्या दुसऱ्या जुन्या पद्धतीच्या साड्या आपल्याला वेअर सुद्धा करू वाटत नाहीत आणि ते हातात सुद्धा घेऊ वाटत नाही. त्याच्यामुळं घेतानीच 1,000ची घ्या, पण एकच घ्या, पण चांगलीच घ्या. आणि 500मध्ये रोज डेली यूजसाठी 500ला चांगले आहे. पण आता जनरली साड्या फंक्शनसाठीच ठेवल्या जातात. रक्षाबंधन वर्षातून एकदाच आहे. आता दुसरा रक्षाबंधनचा टाइम आला, पण मी ही साडी अजूनही वेअर केली नाही. साधा ब्लाऊज पीस सुद्धा कट केला नाही हिचा. जेव्हा साड्या जास्त होतात ना, तेव्हा ही सिच्युएशन होती. असो, मी आता ड्रेसेस वेअर करते ना रोज डेली यूजसाठी, त्याच्यामुळे ती साडी बघण्याची जास्त गरज पडत नाही. आणि माझ्याकडे कमीत कमी 1.5 ते 2, 2.5 पर्यंत, 3 पर्यंत जास्तीत जास्त साड्या आहेत माझ्याकडे. पाऊस येतोय. ही काठपदर म्हणून एक मिनिट. बाहेर खूप मुसळधार पाऊस यायला लागला आहे, त्याच्यामुळे मी साड्याचं कलेक्शन थांबवलं आहे. म्हणजे ते माझ्या स्वतःच्याच साड्या दुकान वगैरे नाही आहे माझ्याकडे, पण हा बघा मुसळधार पाऊस येतोय, वारं कावड सगळं सुटलंय. इतका पाऊस येतोय, भयानक वारं आणि सगळं झाडाचं वगैरे सगळं ट्रॅक्टर वगैरे सगळं काही भिजलेलं आहे. कुत्र दारात येऊन बसलेला आहे. मी पावसात शूटिंग करायला आली, कारण बाहेरचं लूक कॅप्चर करावं म्हटलं मोबाईलमध्ये थोडंसं नाही का. अजून एक साडी राहिलेली आहे, तर ते नक्की बघून जाऊ. ही गाडी साडी माझी सगळ्यात फेवरेट साडी आहे आणि तिचं मी अजून
पॅकिंगसुद्धा काढलेलं नाही. मी आता घेतली. मी ऑल भाई टॅचूचीच साडी घेतली. कारण दुकानात एवढ्या सगळ्या साड्या होत्या, पण माझं म्हणजे टॅचूच्याच साडीला होतं. म्हणजे आपण विचार करतोच की हे घ्यायची का ते घ्यायची का, पण मला ती टॅक्सची साडी इतकी भारी आवडली ना, ते एवढी जास्त आवडली म्हणजे मी ती दुसरी साडी घेतलीच नाही. त्याची प्राईस पण दाखवू शकते मी, याचं स्टिकर पण नाही काढलं तिथं, सगळंच दाखवते मी तुम्हाला पण करेक्ट. 2400 रुपये प्राईस यायची. नाही दिसत आहे का, दिसत 2400 रुपये प्राईस आहे. असं पण खरेदी वर बघा कसं. हां भाई ही साडी मनात फार अशी जागा केली. ही प्राईस पण फिक्स आहे 2600 रुपये. मी माझ्या आत्याकडे लग्न झाल्यानंतर 3 ते 4 वर्षांनी गेले होते. त्याच्यासाठी पण गेले नव्हते, पण एवढ्या दिवसाचं एकदमच तिच्याकडून खराडा करून घेतला. आपण जेव्हा आपली लाडकी म्हणजे माझी मी तिची लाडकीच आहे, ती म्हणून ती बोलली तुला जी घ्यायची ती ही साडी. मग मी न विचार करता डायरेक्ट ही साडी घेतली. डायरेक्ट टॅचूचीच साडी घेतली. 1-2 तास थांबली दुकानात, पण मला काही साड्याच आवडल्या नाही. मला म्हणली ती बघ टॅचूची, पण ती टॅचूची बघितली, मला ती आधीच आवडली होती. परत मला म्हटली असू दे घे, तुझ्यासाठी नाही घ्यायचं मग मलासाठी घ्यायचं. मग बाई घेतली ना 2600 रुपयाची साडी. हे मी पुण्याला जाऊन घेतली होती. मी एवढं मोठं दुकान होतं ना, बसायला तर पाऊल ठेवायला जागा नव्हती, कस्टमर एवढे. पण त्यातनं मी ही साडी शोधूनच काढली. मी शोधून काढली होती बऱ्याच, पण मला त्या पसंतच पडत नव्हत्या. काय प्रॉब्लेम आहे माझा तेच कळत नाही मला डायरेक्ट टॅचूच्या साड्या आवडतात. कोणासोबत असं होतं मला नक्की सांगा. टॅचूचीच साडी पाहिजे होती मला, तुला घालून दाखवते, कारण मी ती साडी घातल्याशिवाय नाही राहू शकत नाही. तुम्ही मला बोलला ना नको झालं तरी एवढी वस्तू घातला. सूट एकदम परफेक्ट सूट आहे. मला व्यवस्थित दाखवता येत नाही आहे, कारण माझ्याकडे जास्त लगे नाही आता सुद्धा. त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, मला माफ करा. माझ्याकडे ते नाही आता सुद्धा, पण आपण पण घेऊया नक्कीच. एवढ्या महागाची साडी घेतली आहे, किती वेळा वेळ करते. त्यामुळे म्हटलं माझ्या मुलाच्या बड्डेलाच घालावी, कारण आपण त्याच्या बड्डेलाच आपण कसं शेजारी पाजारी नातेवाईकांना कुणालाही झालं तरी बोलवतो ना, मग तेव्हा म्हटलं आपण तेव्हाच घालावी. तिला फॉलची गरज नाही आहे, आता त्याने फॉल बसवावा लागणार हिला. म्हणजे ब्लाऊज पीस आहे हा. आता मी जे साड्या बघल्या त्यांच्या घड्या घालायला मला खूप वेळ लागेल बघते. बघूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. आजच्याच एवढंच. बाय बाय.